लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मीन्स निश्चयक. आता हा जो अशा पद्धतीने दिला जातो त्याला म्हणतात निश्चयक. ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट. ए बी सी डी आर रोज अँड ए सी बी डी आर द कॉलम्स. म्हणजेच या निश्चयकामध्ये ए बी आणि सी डी या रोज आहेत, ओळी आहेत, तर ए सी आणि बी डी हे काय आहेत, स्तंभ आहेत. आता या निश्चयकामध्ये दोन ओळी आहेत आणि दोन कॉलम्स आहेत, दोन स्तंभ आहेत, म्हणून डिग्री ऑफ धीस डिटर्मिनंट इज 2. म्हणजेच या निश्चयकाची कोटी किती आहे, 2 आहे. का? Because of there are 2 elements in each column and 2 elements in each row. प्रत्येक ओळीमध्ये आणि प्रत्येक स्तंभामध्ये 2 घटक आहेत. डिटर्मिनंट रिप्रेझेंट्स द नंबर विच इज AD मायनस BC. म्हणजेच आपल्याला एका या निश्चयकाची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला AD मायनस BC करावं लागेल. आपल्याला AD मायनस BC इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ABCD. या निश्चयकाची जर किंमत आपल्याला काढायची असेल तर AD मायनस BC करावं लागेल. मग आपण एखादं उदाहरण घेऊ. A इज इक्वल टू 5, 3, 7, 9. या आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची आहे. इज इक्वल टू आपल्याला AD आणि मायनस BC करायचं आहे. म्हणजेच AD मायनस BC इज इक्वल टू AD काय आहे तर 5 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 3. 9 5 जा 45 मायनस 7 3 जा 21. 45 मायनस 21 4 आणि 2. म्हणजेच ए निश्चयकाची किंमत किती आली, 24. म्हणजेच व्हॅल्यू ऑफ धीस डिटर्मिनंट इज 24. अजून एक आपण घेऊया उदाहरण. -8, -3, 2 अँड 4 इज इक्वल टू आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट. या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची आहे. म्हणजेच AD मायनस BC. ए काय आहे, -8 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस 2. बी काय आहे, -3 म्हणून ब्रॅकेट टाकायचं त्याला आणि मल्टिप्लाइड बाय 2. देअरफॉर 8 4 जा 32 मायनस आहे आणि हे मायनस इन ब्रॅकेट 3 2 जा 6 आणि हे मायनस साइन आला आहे. देअरफॉर -32 मायनस मायनस प्लस 6. देअरफॉर -32 प्लस 6 26 मायनस 26. म्हणजेच आपल्याला या निश्चयकाची किंमत किती आली, -26. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट इज. आता आपण पाहिले डिटर्मिनंट्स. ह्या डिटर्मिनंट हे निश्चयक मेथड, या डिटर्मिनंट मेथडनी आपल्याला एक समीकरणं कशी सोडवता येतात ते बघायचे. डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल. Using determinant, simultaneous equation can be solved easily and in less space. या डिटर्मिनंट मेथडनी या निश्चयक पद्धतीमुळे आपल्याला एक समीकरण सोडवताना ती सहजपणे सोप्या पद्धतीने आणि कमी जागेमध्ये सोडवता येतात. दिस मेथड इज नोन ॲज डिटर्मिनंट मेथड. यालाच निश्चयक पद्धत असं म्हटलं जातं. दिस मेथड वॉज फर्स्ट गिवन बाय अ स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रियल क्रॅमर. सो इट इज ऑल्सो नोन ॲज क्रॅमर्स मेथड. म्हणजे या निश्चयक पद्धत जी आहे ही निश्चयक पद्धत पहिल्यांदा स्विस गणितज्ञ गॅब्रियल क्रॅमर या गणितज्ञाने शोधून काढली. म्हणून या पद्धतीला
क्रॅमर्स रूलसुद्धा म्हटलं जातं. टू यूज क्रॅमर्स मेथड, द इक्वेशन्स आर रिटन ॲज a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. या पद्धतीमध्ये, या निश्चयक पद्धतीमध्ये आपल्याला समीकरणं या पद्धतीनं मांडावी लागतात. म्हणजेच कुठल्या? तर a1x plus b1y is equal to c1 आणि a2x plus b2y बरोबर c2. म्हणजेच एक्सचा जो कोएफिशियंट आहे, एक्सचा जो सहगुणक आहे तो a1 म्हणून घेतला जातो, वायचा जो सहगुणक आहे तो b1 म्हणून घेतला जातो. तसंच एक्सचा दुसऱ्या इक्वेशनमधला, दुसऱ्या समीकरणामधला एक्सचा सहगुणक a2 आणि वायचा सहगुणक b2 हा घेतला जातो. तो कसा असणार आहे? d इज इक्वल टू a1 b1 a2 b2. dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा स्टँडर्ड फॉर्म आहे c1 b1 c2 b2 आणि dy काढण्यासाठी आपल्याला याचा स्टँडर्ड फॉर्म असणार आहे a1 c1 a2 c2. आता हे जे स्टँडर्ड फॉर्म आहेत, या स्टँडर्ड फॉर्मच्या ज्या किमती आहेत ती या पद्धतीनंच या स्टँडर्ड फॉर्ममध्ये भरल्या तरच आपल्याला त्या इक्वेशनच्या किमती मिळणार आहेत. म्हणजे 5x plus 3y is equal to -11 and 2x plus 4y is equal to -10. आपल्याला याच्यामध्ये दिलेलं काय काय आहे ते बाजूला घ्यायचं आहे. 5x plus 3y is equal to -11 एक नंबरचं इक्वेशन आहे. 2x plus 4y is equal to -10 हे 2 नंबरचं इक्वेशन. आता याच्यामधल्या a1 b1 c1 a2 b2 आणि c2 च्या व्हॅल्यू आपल्याला खाली लिहून घ्यायच्या आहेत. a1 is equal to 5, b1 is equal to 3, c1 is equal to -11, a2 is equal to 2, b2 is equal to 4 and c2 is equal to -10. याच व्हॅल्यू आपल्याला या वरती जे दिलेले आहेत स्टँडर्ड फॉर्म याच्यामध्ये घेऊन सोडवायचे. d is equal to a1 b1 a2 b2. आपला निश्चयकाची जी किंमत काढायची असते, डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी फाइंड आउट करायची असते, त्यावेळेला काय आपला फॉर्म्युला असतो? ए डी. आता इथं आपल्याला ए बी सी डी असं नाही आहे, आपण इथं कोणतं घेतलंय? a1 b1 a2 b2. तर आपल्याला a1 b2 मायनस b1 a2 या पद्धतीनं सोडवायचं आहे. याच्या किमती घ्या लिहून. a1 ची व्हॅल्यू किती आहे? 5 मल्टिप्लाइड बाय b2 ची व्हॅल्यू किती आहे? 4 मायनस याला ब्रॅकेट करा. b1 ची व्हॅल्यू किती आहे? 3 मल्टिप्लाइड बाय a2 ची व्हॅल्यू आहे 2. 5 4 जा 20 मायनस 3 2 जा 6. Therefore 20 minus 6 is equal to 14. आता आपण dx कॅल्क्युलेट करू. इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म काय येतो त्याचा? c1 b1 c2 b2. याचा काय येणार? c1 मल्टिप्लाइड बाय b2 मायनस b1 मल्टिप्लाइड बाय c2. याच्या व्हॅल्यू घ्या. c1 किती आहे? -11 मल्टिप्लाइड बाय b2 किती आहे? 4 मायनस b1 किती आहे? 3 मल्टिप्लाइड बाय c2 किती आहे? -10. 11 मल्टिप्लाइड बाय 4 -42 मायनस in bracket 3 multiplied by 10 minus 30.
is equal to minus 42 minus 44 minus minus plus 30. Therefore, minus 40. This value is value of that determinant. म्हणजेच ह्या निश्चयकाची किंमत -14 आलेली आहे. पुढे आपण dy काढू. इज इक्वल टू dyचा स्टँडर्ड फॉर्म काय येतो? a1 c1 a2 c2. म्हणजेच a1 मल्टिप्लाइड बाय c2 मायनस a2 मल्टिप्लाइड बाय c1. a1 ची व्हॅल्यू किती येते? 5 मल्टिप्लाइड बाय c2 ची व्हॅल्यू येते -10 मायनस a2 2 मल्टिप्लाइड बाय c1 -11. Therefore, -50 minus in bracket -22. Therefore, -50 minus minus plus 22 is equal to -28. म्हणजेच या निश्चयकाची किंमत किती आली? -28. म्हणजेच -28 is the value of that determinant. आता आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. d काढलेला आहे आपण. d किती आला आहे? 14. dx किती आला आहे? -14. dy किती आला आहे? -28. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू काढताना dx डिवायडेड बाय d. dx ची व्हॅल्यू किती आहे? -40 डिवायडेड बाय d किती आहे? 14 इज इक्वल टू -1. y ची व्हॅल्यू काढताना dy डिवायडेड बाय d. dy किती आला आहे? -28 डिवायडेड बाय 14 इज इक्वल टू -2. Solution of is x y is equal to x किती आहे? -1 आणि y आहे -2. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. 3x minus 4y is equal to 10. 4x plus 3y is equal to 5. a1 b1 c1 या तिन्हींच्या किमती घ्यायच्या आहेत. a2 b2 c2 याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. a1 आहे 3, b1 आहे -4, c1 आहे 10. a2 4, b2 3 आणि c2 d कॅल्क्युलेट करायचं आहे. डीचा स्टँडर्ड फॉर्म काय येतो? a1 b1 a2 b2 इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्ममध्ये व्हॅल्यू प्लेस करूया. a1 आहे 3, b1 -4, a2 आहे 4 आणि b2 आहे 3 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस in bracket -4 multiplied by 4 is equal to 9 minus -16 is equal to 9 plus 16 is equal to 25. आपल्याला dx कॅल्क्युलेट करायचं आहे. dxचा स्टँडर्ड फॉर्म येतो c1 b1 c2 b2. c1 आहे 10, b1 -4, c2 आहे 5 आणि b2 आहे 3. 10 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस
in bracket minus 4 multiplied by 5. There is equal to 10 multiplied by 3, 30, minus in bracket minus 20 is equal to 30 plus 20 is equal to 50. आता आपल्याला डी वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. डी वायचा स्टँडर्ड फॉर्म येतो A1 C1 A2 C2 इज इक्वल टू इन व्हॅल्यू प्लेस करायच्या. A1 3 C1 10 A2 4 C2 5. 3 multiplied by 5 minus 10 multiplied by 4 is equal to 15 minus 40 is equal to 25 minus 25. आता आपल्याला व्हॅल्यू मिळाल्यात. डी इज इक्वल टू 25, dx इज इक्वल टू 50 आणि dy इज इक्वल टू मायनस 25. आपण आता x आणि y कॅल्क्युलेट करायचं आहे. x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d इज इक्वल टू minus 25 divided by 25 is equal to minus 1. Therefore, solution is in bracket x y is equal to in bracket 2 minus 1.